दारू पिताना मी रिस्क कधीच घेत नाही. मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करतात. शेल्फ मधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो. मी जोर पावलाने घरात शिरतो. माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो. गांधीजींचा फोटो असतो आणि ते फोटोतून माझ्याकडे बघून हसत असतात. मी हसतात पण या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी रिस्क कधीच घेत नाही. वापरात नसलेल्या मोहरीतल्या फळीवरून मी एक ग्लास काढतो. पटकन पेट भरून आस्वाद घेतो. ग्लास धुवून फळीवर ठेवतो. अर्थात बाटली ही काळ्या कपाटातच ठेवतो. त्या गांधीजी मंद हसत असतात. मग मी स्वयंपाकघरात डोकावून पाहतो. बायको आपली कणिक मळत असते. कपाटाचा आवाज होतो, पण या कणकेचा त्या कणकेला पत्ता लागत नाही, कारण मी रिस्क कधीच घेत नाही. जाधवाच्या मुलीच्या लग्नाचं काही ठरलं का ग? छे हो, असे जानत तर मिळेल ना चांगलं स्थळ. मी परत बाहेर येतो. काळ्या कपाटाच्या जरासा आवाज होतो. वाटले मात्र मी हळूच काढतो. वापरत नसलेल्या मोहरीतल्या फळीवर ग्लास काढतो. पटकन एक पेट भरून आस्वाद घेतो. बाटली धुवून मोहरीत ठेवतो. काळा ग्लास पण कपाटातच ठेवतो. पण या ग्लासचा त्या ग्लासला पत्ता लागत नाही, कारण मी रिस्क कधीच घेत नाही. जाधवाच्या मुलीच्या लग्नाचं अजून काही वय झालं नाही ग. नाही कशी 28 वर्षाची घोडी झाली आहे म्हणे. अच्छा अच्छा. मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो. कपाटाची जागा बदललेली असते. बाटली काढून पटकन मोहरीत एक पेग मारतो. गांधीजी मोठ्याने असतात. फळी कणकेवर ठेवून गांधीजीचा फोटो धुवून काळ्या कपाटात ठेवतो. बायको गॅसवर मोहरी ठेवत असते. पण या मोहरीचा त्या मोहरीला पत्ता लागत नाही, कारण जाधवाला घोडा म्हणतेस? कोणा बोललेस ना जे भासडून देईल. उगी कटकट करू नका, बाहेर जाऊन कपडा. मग मी कणकेतून बाटली काढतो. काळ्या कपाटातून हळूच बाटली काढतो. मोहरी धुवून फळीवर ठेवतो. बायको माझ्याकडे बघून हसत असते. गांधीजीचा स्वयंपाक चालू असतो. पण या गांधीजीचा त्या गांधीजीला पत्ता लागत नाही, कारण मी रिस्क कधीच घेत नाही. जाधवाने घोडीशी लग्न ठरवले म्हणे. तोंडात पाणी घाल. मी परत स्वयंपाक